किल्ल्याच्या खंदकामध्ये ऐतिहासिक दुर्मिळ हस्तलिखितं फेकण्यात आली आहेत। मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील वाडा मालकाचं हे कृत्य आहे। खिलजी आणि तुघलकांनी आपली प्राचीन हस्तलिखितं नष्ट केल्याची बोंब मारत गळे काढणाऱ्या आणि देशाची संस्कृती जपली पाहिजे अशा बाता मारणाऱ्या ब्राह्मणपुरीतील एका इतिहास प्रसिद्ध घराण्याच्या वंशजानं आपल्या वाड्यात असलेली ऐतिहासिक कागदपत्र, पेशवेकालीन दुर्मिळ हस्तलिखितं, 19व्या शतकातील ग्रंथ यांच्यासह मिरज शहरातील प्रमुख घटनांची छायाचित्र खंदकात फेकून देण्यात आली। इतिहासाचा एक अमूल्य ठेवा नष्ट करण्याचा नतद्रष्टपणा या वंशजानं केलेला आहे। खिलजींच्या या देशी औलादीनं देशाचा एक मोठा सांस्कृतिक ठेवा नष्ट केला। यापैकी काही कागदपत्र मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्या हाती लागली आहेत। मिरज शहराला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे। या शहरात इतिहास प्रसिद्ध घराणे आहेत, त्यामुळे काहींचे वाडे अद्याप ब्राह्मणपुरी भागात आहेत। या वाड्यातून ऐतिहासिक कागदपत्र, हस्तलिखितं आजही पाहावयास मिळतात। मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर हे गेली 20 वर्ष या अशा इतिहास प्रसिद्ध घराण्यांचा शोध घेऊन कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न करतात। गेल्या महिन्यापासून सदरच्या वंशजांना आपल्या भला मोठा वाडा पाडण्यास सुरुवात केली आहे। वाडा पडताना त्यातली ऐतिहासिक कागदपत्र आणि हस्तलिखितांचं दप्तर त्यानं मिरज किल्ल्याच्या खंदकात फेकून दिलं। शिवराज कॉम्प्लेक्स मागील पाण्यानं भरलेल्या खंदकात ही हस्तलिखितं टाकून देण्यात आली आहे। याची माहिती इथल्या इतिहासप्रेमी नागरिक देवानंद धुळबुळू यांनी मानसिंगराव कुमठेकर यांना दिली आहे। त्यांनी तात्काळ तिथं धाव घेतली, मात्र शेकडो कागदपत्र आणि हस्तलिखितं खंदकाच्या पाण्यात पडाल्यानं त्यांचा लगदा झाला होता। गणेश आवळे, एसबीएन मराठीसाठी, सांगली।